So let's start the exercise of the first chapter. First question is find my match. Group A and Group B are given, and some plants are given in the Group A, and their characteristics are given in the Group B. You have to find out the correct match. So first is the lotus. So lotus is adapted for the water, to live in a water. So D is the answer. Then aloe vera, ज्याला आपण कोरफड म्हणतो, it lives in a desert. Cascata amarvel, it has the hysterical roots, and Venus flytrap, it attracts the insects. So you have to find out the correct answer. Second question is given to read the paragraph and answer the following question. It is about the penguin. हा पेंग्विनच्या बद्दल एक तुम्हाला पॅराग्राफ दिलेला आहे, अँड सम क्वेश्चन्स वर आस्क अंडर द that paragraph. First question, why is my skin white and thick, and why is there a thick layer of fat underneath? आता याचं कारण तुम्हाला असं सांगायचं आहे की स्किन व्हाईट असते. आता पेंग्विन हा राहतो कुठे? इन द अंटार्क्टिका, जिथे खूप जास्त बर्फ आहे, पूर्ण वर बर्फ आच्छादित असा प्रदेश आहे, त्या ठिकाणी पेंग्विन राहतो. सो टू केमोफ्लाज, जे त्या कलरसोबत मॅच करण्यासाठी, फॉर द प्रोटेक्शन, दे हॅव द व्हाईट स्किन, अँड इट इज थिक. The skin of the penguin is thick because the skin protects the penguin from the cold, and there is a thick layer of fat underneath the skin. त्या स्किनच्या खाली एक अशी फॅट, म्हणजे ज्याला आपण चरबी म्हणतो, त्याची एक अशी फॅट लेअर असते. इट इज वर्क ॲज अ इन्सुलेशन, म्हणजे इन्सुलेशनचं काम करतं, अँड इट ऑल्सो प्रोटेक्ट्स द पेंग्विन फ्रॉम द कोल्ड. सेकंड बी क्वेश्चन इज गिवन, व्हाय डू वी लिव्ह इन अ फ्लॉक्स स्टिकिंग क्लोज टू इच अदर. आता फ्लॉक म्हणजे एका ग्रुपमध्ये राहतात आणि एकमेकाला असे नेहमी जवळजवळ एकमेकाच्या राहतात. इट इज बिकॉज ऑफ टू कीप देअर सेफ वॉर्म. एकमेकाला ते म्हणजे त्यामुळे जवळजवळ राहिल्यामुळे काय होते की ते त्यांचे गरमी त्यांना मिळत राहते. सी क्वेश्चन, विच जिओग्राफी रिजन डू आय इनहॅबिटेड अँड व्हाय. आता हे राहतात कुठे? मी आताच तुम्हाला सांगितलं की दे इनहॅबिटेड इन द अंटार्क्टिका, जिथे साऊथ रिजनमध्ये जो अंटार्क्टिका हा खंड आहे त्या ठिकाणी हे राहतात, जिथे खूप जास्त बर्फ आहे. अँड व्हाय? बिकॉज देर इज अ प्लेंटी ऑफ फूड विच इज गुड फॉर देम. जो त्यांच्यासाठी चांगलं असं फूड आहे, त्यासाठी तिथे त्यांना खूप जास्त मिळतं. सो दे आर इन द इन अंटार्क्टिका रिजन. अँड क्वेश्चन डी इज, विच अडॅप्शन शुड यू हॅव टू एनेबल टू लिव्ह परमनंटली इन द पोलर रिजन अँड व्हाय. जर समजा तुम्हाला पोलर रिजनमध्ये जर राहायचं असेल तर तुमच्यामध्ये कोणकोणते ॲडॅप्शन झाले पाहिजे. मग पोलर रिजनची स्थिती कशी आहे आणि त्यानुसार तुम्हाला कशा प्रकारे त्या ठिकाणी ॲडॅप्शन लागेल हे तुम्हाला सांगायचं आहे. आता तिथे कसं आहे, सगळ्यात आधी तिथं बर्फ आहे, थंडी खूप जास्त आहे, बर्फात चालणं ही एक कठीण गोष्ट आहे, तिथे नेहमी वारे वाहत राहतात. सो अकॉर्डिंग टू दॅट, विच ॲडॅप्शन शुड यू हॅव टू राईट द आन्सर. नेक्स्ट थर्ड क्वेश्चन इज, हु इज लाईंग. कोण खोटं बोलत आहे? कॉक्रोच, आय हॅव 5 legs. कॉक्रोचला 3 pairs असतात लेग्सच्या, म्हणजे टोटल 6 legs असतात. सो कॉक्रोच इज लाईंग. हेन, माय टोज आर वेब्ड. त्याला जे जसे डकचे वगैरे लेग्स असतात तसे याचे लेग्स वेब्ड असतात. सो ही इज ऑल्सो लाईंग. अँड कॅक्टस, माय फ्लेश ग्रीन पार्ट इज अ लीफ. त्याचा जो पार्ट असतो ग्रीन फ्लेश, कारण कॅक्टसला लिव्ज नसतात, दे आर द मॉडिफाईड लिव्ज आर द थॉर्न्स. देन फोर्थ क्वेश्चन, read each of the following statement, write a paragraph about adaptation with reference to each statement. आता इथं काही स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला थोडी ॲडॅप्शनच्या विषयी थोडी माहिती लिहिली आहे. देर इज अ एक्स्ट्रीम हीट इन अ डेझर्ट. आता डेझर्टमध्ये एक्स्ट्रीम हीट का असते, खूप जास्त गरम का असते? तर सगळ्यात पहिले डेझर्टमध्ये देर इज अ लॉट ऑफ सँड, अँड ड्यू टू दॅट देर इज अ लॉट ऑफ हीट. ऑल्सो देर इज नो ट्री. तिथे कोणत्याही प्रकारचे झाडं नसतात. ड्यू टू दॅट देर इज अ एक्स्ट्रीम हीट. देन बी दिलेलं आहे, ग्रासलँड आर लश ग्रीन. ग्रासलँड हे खूप जास्त ग्रीन असतात. असं का असतं? बिकॉज देर इज अ प्लेंटी ऑफ वॉटर अँड सनलाईट. ड्यू टू दॅट देर इज अ प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस, अँड ड्यू टू दिस देर इज अ ग्रासलँड्स आर लश ग्रीन. सी इज, इन्सेक्ट्स आर फाउंड इन अ लार्ज नंबर. आता इन्सेक्ट्स हे लार्ज नंबरमध्ये का आढळतात? सो रिझन फॉर दिस इज बिकॉज दे कॅन हाईड इझिली. इन्सेक्ट्स असतात ते इझिली हाईड होऊ शकतात, त्यामुळे काय होतं की त्यांची संख्या म्हणजे ती जास्त मारल्या जात नाही. सो दे हॅव द लार्ज नंबर. अँड सेकंड रिझन इज दॅट देअर नेस्ट इज इन द सेफ प्लेस. त्यांचे जे नेस्ट असतात ते सेफ प्लेसमध्ये असतात. सेफ प्लेसमध्ये असल्यामुळे काय होतं, दे कॅन
प्रोटेक्ट देमसेल्फ फ्रॉम देअर प्रिडेटर. जे ते प्रिडेटर असतात त्यांच्यापासून ते स्वतःला प्रोटेक्ट करू शकतात. सो दे आर फाउंड इन अ लार्ज नंबर. वी हाईड, आपण का लपतो? टू प्रोटेक्ट अवर सेल्फ फ्रॉम द predators. Predator can kill us, we are prey, and so to protect from predator we hide. And E is we have long ears. लॉंग इयर्स, आता लांब कान कोणाकोणाला असतात, जसे सस्याला वगैरे, हरणाला वगैरे त्यांचे कान थोडे लांब असतात. सो दिस लॉंग हेअर्स आर टू हिअर द व्हेरी मायन्यूट व्हायब्रेशन्स ऑर साऊंड ऑल्सो. जो एकदम छोट्यातला छोटा आवाज असेल, जितके लांब कान असेल तितके ते जास्त काय करतात, व्हायब्रेशन्स किंवा जो साऊंड असतो त्याला ऐकू शकतात. सो फॉर दॅट द ॲनिमल्स हॅव लॉंग इयर्स. नाव फिफ्थ अँड लास्ट क्वेश्चन, आन्सर द फॉलोइंग. व्हाय कॅमल इज कॉल्ड शीप ऑफ द डेझर्ट? उंटाला डेझर्टचं शीप का म्हणतात? बिकॉज इट कॅन कॅरी हेवी लोड इन द डेझर्ट अँड ऑल्सो their legs are soft and padded, so they can walk easily on the sand. Next reason, their eyelashes, they have double eyelashes to protect themselves from the sandstorm. And then last, they can live without food and water for many days. So due to this, the camel is called sheep of the desert. How can the plants like cactus and acacia live in the desert with scarce water? जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे हे प्लांट्स, कॅक्टस आणि अकॅशिया सारखे प्लांट्स कसे काय राहू शकतात? सो फर्स्ट आपण पाहिलेलं होतं की देअर लिव्ज आर मॉडिफाईड. त्यांचे जे लिव्ज आहे, दॅट लिव्ज आर मॉडिफाईड इन टू द थॉर्न्स, काट्यामध्ये रूपांतरित झाले. ड्यू टू दॅट देअर इज अ लेस ट्रान्सपिरेशन, म्हणजे पाण्याची वाफ त्यामधून कमी निघतं. अँड देअर रूट्स आर ग्रोन डीप in the search of the water. Due to these adaptations, these plants can survive in the desert. Next is what is the interrelation between adaptation of the organism and their surrounding. आपण जेव्हा पाहिलं होतं की definition, adaptation is the changes in the body parts and behavior of the organism according to the surrounding. म्हणजे adaptation हे surrounding मुळेच होते, according to the condition in the surrounding. So adaptation is depend on the surrounding. According to the need, animals can adapt themselves. And how are the organisms classified? Organismsला कशा प्रकारे क्लासिफाय केलं जाते हे सुद्धा आपण पाहिलेलं होतं. फर्स्ट इज द दोन किंगडम, प्लांट अँड ॲनिमल, देन सबग्रुप्स, देन ग्रुप्स, देन सबग्रुप्स. इन दिस मॅनर organisms are classified. Now second chapter, this is the exercise. First question, give examples of 3 plants that have. आता प्रत्येकाचे एक्झाम्पल्स तुम्हाला लिहायला. हे जवळपास तुमचे सगळे पाहण्यातले झाड आहे. स्पायनी फ्रूट्स, स्पायनी स्टेम, रेड फ्लावर्स, येलो फ्लावर्स, लिव्ज विच क्लोज ॲट नाईट, देन सिंगल सीडेड फ्रूट्स, मेनी सीडेड फ्रूट्स. हे सगळे एक्झाम्पल्स तुम्हाला आजूबाजूच्या जे काही तुम्हाला प्लांट दिसतात त्यावरून तुम्हाला हे लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड क्वेश्चन, ऑब्झर्व एनी वन फ्लॉवर अँड इट्स व्हेरियस पार्ट्स अँड डिस्क्राईब इट इन युअर ओन वर्ड. आता एखादं तुम्हाला फुल घ्यायचं आहे, कोणचंही घ्या, गुलाबाचं घ्या किंवा जे तुम्हाला आता सिजनल फ्लावर्स तुम्हाला आजूबाजूला दिसत असतील त्यातलं कोणतेही घ्या आणि त्याच्या ऑब्झर्व करा, त्याचा कलर, त्याचा शेप, त्याचे जे पार्ट्स आपण पाहिले होतं, कॅलिक्स, करोला, अँड्रोशियम, गायनोशियम, हे सगळे पार्ट्स तुम्हाला त्याचे ऑब्झर्व करायचे आणि त्याबद्दल तुम्हाला तुमच्या स्वतःच्या वर्ड्समध्ये आन्सर लिहायचं आहे. कशा टाईपचे आहे, किती अँथर लोब्स आहे, तो अँड्रोशियम पार्ट आहे, गायनोशियम जो असतं ओव्हरी, कशा प्रकारे जे ट्यूब दिलेली आहे ती कशा प्रकारचं आहे, ज्याला आपण स्टाईल म्हटलेलं होतं, फिलामेंट्स, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्यामध्ये लिहायच्या आहे. त्यानंतर थर्ड क्वेश्चन, राईट द सिमिलॅरिटीज अँड द डिफरन्सेस बिटवीन. आता मूग पहिला आहे, मूग, जवार अँड मूग. आता हे दोन्ही आपल्या पाहण्यातलेच आहे. आता हे आपल्याला लिहायचं की जवार आणि मूगमधला काय फरक आहे. बोथ आर द प्लांट्स अँड बोथ आर यूज ॲज अ फूड. हे सिमिलॅरिटी झाली. डिफरन्सेसमध्ये काय आहे, फर्स्ट इज द जवार जे आहे ते मोनोकॉट आहे आणि मूग जे आहे ते डायकॉट आहे. आता जवार मोनोकॉट असल्यामुळे त्याला जे रूट्स असतील ते कसे आहेत मला माहीत आहे, फायब्रस रूट्स आहे. आणि मूग डायकॉट असल्यामुळे त्याचे जे रूट्स आहेत ते टॅप रूट आहे. त्यानंतर त्यांचं पानाचं व्हेनेशन, जवार प्लांट्समध्ये जे प्लांट्स लिव्हमध्ये जे व्हेनेशन असतं इट इज अ पॅरलल व्हेनेशन आणि मूगमध्ये जे असतं इट इज द रेटिक्युलेट व्हेनेशन. सेकंड इज द ओनियन अँड कोरिएंडर. इट इज ऑल्सो बोथ आर प्लांट्स अँड ओनियन इज अ plant and coriander is a herb.
असं आपण सुद्धा सांगू शकतो. त्यानंतर बोथ यूज ॲज अ फूड व्हेजिटेबल्स. आता ओनियनमध्ये तुम्ही बघू शकता त्याचे लिव्स कसे असतात तुम्हाला माहीत आहे. कोरिएंडरले लिव्स कशी असतात हे तुम्हाला माहीत आहे. त्यानंतर टॅपरूट कोणाला आहे, फायब्रस रूट्स कोणाला आहे, अशा प्रकारे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर लिव्स ऑफ बनाना अँड मँगो. इथे तुम्हाला झाडाचं नाही तर फक्त पानाचं लिहायचं आहे. मँगो आणि बनाना यांचे. तर बनाना जे असतं त्याच्यामध्ये व्हेनेशन कसं असतं, मँगोमध्ये कसं असतं, साईज कसा असतो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर कोकोनट ट्री अँड जवा स्टॉक प्लांट, म्हणजे कोणचं ट्री आहे, कोणचं प्लांट आहे. त्यानंतर हाईट तुम्ही यामध्ये लिहू शकता. स्टेम दोघांना लिहू शकता की स्टेम कसं आहे, एकाचं वीक आहे, एकाचं स्ट्रॉंग आहे, हाईट, या प्रकारे त्यामध्ये तुम्ही डिफरन्सेस लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन 4 आहे, एक्सप्लेन द फॉलोइंग इमेजेस इन युअर ओन वर्ड्स. तर तुम्हाला यामध्ये बघायचं आहे ए आणि बी या फिगर दिलेल्या आहे. पहिली जी ए फिगर आहे इट इज द मोनोकॉट सीडची आहे. त्यामध्ये तुम्हाला आउटर कव्हरिंग, आतमध्ये जे काही आहे सीड दिलेलं आहे, सीडचा मेन पार्ट जिथून जो पार्ट जिथून अंकुर निघतो तो पार्टसुद्धा तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि बी जे आहे ते डायकॉट सीड्स आहे. 2 कॉटलिडॉन्स त्या ठिकाणी दाखवले आणि ग्रीन पार्ट जो दिसतो तुम्हाला या ठिकाणी हा ॲक्च्युअल सीड म्हणजे त्याला झायगोट म्हणतात, हा सुद्धा झायगोट आहे. अशा प्रकारे दोन्ही पार्ट्स तुम्ही यामध्ये लिहू शकता ज्या ठिकाणी ॲक्च्युअली सीड चालू होते. त्यानंतर क्वेश्चन 5 आहे, डिस्क्राईब द फंक्शन्स ऑफ व्हेरियस पार्ट्स ऑफ द प्लांट. पार्ट्स ऑफ प्लांट आपलं पाहिलेलंच आहे. त्यामध्ये पहिलं आपण स्टेम, रूट्सपासून स्टेम, लिव्ज, फ्लावर अँड फ्रूट हे सगळे आपण पार्ट्स पाहिले, त्यांचे फंक्शन्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर 6 सर्टन प्रॉपर्टीज आर मेन्शन बिलो, फाइंड द लीफ करस्पॉन्डिंग टू इच प्रॉपर्टी अँड डिस्क्राईब दोज प्लांट्स. आता असे तुम्हाला इथं काही प्रॉपर्टीज दिलेल्या आहे, याचे एक्झाम्पल्स आणि तुम्हाला तिथे डिस्क्राईबसुद्धा करायचं आहे. लिव्ज विथ अ स्मूथ सरफेस, असे लिव्ज ज्याचा सरफेसवरचा भाग ज्याला लीफ ब्लेड किंवा लीफ लॅमिना म्हणतो इट इज स्मूथ असेल असे. त्यानंतर लिव्स विथ रफ सरफेस, ज्याचा रफ सरफेस असेल असे लिव्स, याचे एक्झाम्पल्स आणि एक्सप्लेन करायचं आहे. फ्लेशी लिव्स, थोडेसे जाड असे मासलसारखे जाडे असे लिव्स ते आहे. आणि स्पाईन्स ऑन द लीफ, ज्यांच्या लीफवर स्पाईन्स आहे, जसं ॲलोव्हेरा असेल तर त्याला काय आहे की काटे वगैरे असतात. तर अशा प्रकारे तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे. आणि याच्यात तुम्हाला काही पझल दिलेलं आहे, त्यामध्ये तुम्हाला प्लांट्सचे जे पार्ट्स आहेत ते लिहायचं आहे. एका फॉर एक्झाम्पल इथे रूट तुम्हाला दिसत असेल आहे ना, इथे बर्ड दिसत असेल, तर अशा प्रकारचे तुम्हाला जितके काही पार्ट्स ऑफ प्लांट्स आहे यामध्ये शोधायचं आहे. आणि हा सगळा एक्झरसाईज तुम्हाला वहीत लिहायचा आहे. लिहिला असेल तर चेक करून घ्या. तुम्ही लिहिलेले तुमची जे उत्तर आहे ते गाईड वगैरेमधून न पाहता तुम्हाला स्वतःच्या वर्ड्समध्ये हे आन्सर लिहायचे आहे. तर ठीक आहे, इथे हा व्हिडिओ आपण संपवूया.